पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रशासनातर्फे बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली। या यादीत नागपूर विभागातील 1,07,215 मतदारांचा समावेश आहे। प्रशासनाच्या जनजागृतीपर प्रयत्नानंतरही पदवीधर मतदारांचा मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करण्यासाठी निरुत्साह दिसून आला। तर पुढील निवडणुकीत पदवीधर मतदारांची संख्या वाढेल असा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री म्हणाल्या की मागील निवडणुकीत मतदारांची संख्या 2 लाखांपेक्षा अधिक होती। पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला अजून 11 महिने शिल्लक आहे। अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात अधिकाधिक नवीन मतदारांची भर पडेल आणि ही संख्या मागील निवडणुकीपेक्षा जास्त असेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। विभागीय आयुक्तांनी या निवडणुकीतील मतदारांसाठी विशेषतः मदत कक्ष स्थापन करण्याची माहिती दिली। प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल असंही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं। 2020 मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्याच्यापेक्षा निश्चित जास्ती मतदारची नोंदणी होणार आहे। त्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणार आहे। पण ये पहली प्रारूप यादी है। पहली प्रारूप यादी में वी ऑलरेडी कम टू 1,10,000। डेफिनेटली दिस विल इम्प्रूव। अभी अब जनवरी 18 में अब जब हम पब्लिश करेंगे तभी देखेंगे और ज़्यादा बढ़ गया है। और उसके बाद भी और 10 महीने हैं जो आते रहेंगे हमारे पास एप्लीकेशन, तो उसमें भी निश्चित बढ़ेगा। मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी आम्ही 12 जानेवारीला करणार आहे। त्यानंतर सुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकतात। दिस ॲप्लिकेशन प्रोसेस विल गो ऑन टिल लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन वेन एवर द नॉमिनेशन स्टार्ट हॅपनिंग। तो त्यांचे इलेक्शन जो आहे त्यांचे निवृत्तीचे दिनांक आहे 6/12/2026 आमदारांचे आणि ते विधान परिषदच्या आमदारांचे आणि 6/12च्या पूर्वी जे इलेक्शन प्रोसेस प्रक्रिया सुरू होतील 1-1.5 महिने पहिले त्याप्रमाणे लास्ट डेट आहे मोर ऑर लेस पुढच्या नोव्हेंबरपर्यंत त्यांना वेळ राहतील ॲप्लिकेशन्स देण्यासाठी।